नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिसलेनियस एक्सरसाइज 2 यातील या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 8 सॉल्व करायचा आहे। पहा, येथे जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे या इन्फॉर्मेशनचा आपल्याला सब डिवायडेड बार ग्राफ काढायचा आहे आणि पर्सेंटेज बार ग्राफ काढायचा आहे। म्हणजे इन्फॉर्मेशन एकाच प्रकारची आहे, परंतु आपल्याला ग्राफ दोन प्रकारचे काढायचे आहेत, सब डिवायडेड बार डायग्राम आणि पर्सेंटेज बार डायग्राम। सोडूया। सर्वप्रथम आपण सब डिवायडेड बार डायग्राम काढू। त्यासाठी पहा, येथे इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे, चार प्रकारचे व्हिलेज आहेत, ABCD, नंबर ऑफ फिमेल्स आणि नंबर ऑफ मेल्स दिलेले आहेत आपल्याला। ये व्हिलेजमध्ये किती आहेत वर्कर, तर दोघांची ॲडिशन करावी लागेल आपल्याला। दोघांची ॲडिशन, ही दोघांची ॲडिशन करू आपण। पहा, ही ॲडिशन होणार आहे 300 आणि ही ॲडिशन होईल आपली 250। म्हणजे सब डिवायडेड बार ग्राफ काढायचा आपल्याला, तर एकाच कॉलममध्ये आपल्याला ह्या दोन्ही इन्फॉर्मेशन दाखवायचे आहेत एकाच कॉलममध्ये। तर त्या कॉलमची हाईट किती येणार आहे, एवढी कॉलमची हाईट येईल। तर पहा, येथे आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढलेले आहेत। पहा, हे सर्व नंबर आपल्याला या वाय ॲक्सिसवर ॲडजस्ट झाले पाहिजेत। त्यासाठी आपण काय करू, 1 सेंटीमीटर म्हणजे 50 वर्कर घेऊ आपण। पहा, येथे 50, येथे 100 होईल, येथे 150, 200, 250, हे 300। 1 सेंटीमीटर म्हणजे 50 वर्कर घेतलेले आपण वाय ॲक्सिसवर, 350 आणि हे 400, सपोज 450। पहा, इथे स्केल लिहायचा आहे आपल्याला। ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 50 वर्कर्स। पहा, इथे फिमेल आहे आणि मेल आहे। आपल्याला सब डिवायडेड बार ग्राफ काढायचा आहे। पहा, मेलसाठी आपण असा ब्लँक घेतलेला आहे आणि फिमेलसाठी आपण डार्क घेऊ। हे फिमेलसाठी आणि मेलसाठी पूर्ण डार्क करायचं आपल्याला। पहा, 1 सेंटीमीटर आपण डिस्टन्स सोडून द्यायचं। हा येथे पहा, 1 सेंटीमीटरचा आपण कॉलमची रुंदी घेणार आहोत आणि हाईट किती घेणार आपण, 375 पर्यंत। पहा, हे 350 आहेत आणि हे 400 आहेत। 375 म्हणजे ही लाईन येईल, बरोबर आहे, हे दोघांच्या सेंटरमधील। तर आपल्याला इथे काय करावं लागेल, पहा 1 सेंटीमीटरची त्याची रुंदी पण आहे। पहा, हा कॉलम आपण काढून घेऊ, हाईट काढलेली आपण। ये विलेजमध्ये टोटल वर्कर किती आहेत, 375 आहेत। त्यापैकी फिमेल किती आहेत, 150। फिमेल आपण डार्कने इंडिकेट करणार आहोत, बरोबर आहे, 150 आहेत। फिमेल किती आहेत, 150, म्हणजे हे 150ला इथे एक मार्किंग करणार आपण। पहा, 0 to 150 म्हणजे हे आपल्याला डार्क करायचे आहेत, म्हणजे 150 हे फिमेल झालेले आहेत। फिमेल 150 आहेत आणि उरलेले ॲटोमॅटिक ब्लँक कॉलममध्ये आपले मेल आलेले आहेत। पहा, 150 फिमेल घेतल्यामुळे ॲटोमॅटिक आपले 225 हे काय आलेले आहेत, मेल आलेले आहेत। कारण टोटल किती आहेत, 375, टोटल 375 आहेत, बरोबर आहे। आता नंतर बी आपण व्हिलेज घेऊ, 1 सेंटीमीटर डिस्टन्स सोडून देऊ। पहा, हा कॉलम आपण बीसाठी घेऊ। बीचे वर्कर किती आहेत, 400, म्हणजे कॉलमची हाईट किती येईल आपली, 400 पर्यंत हाईट येईल आपली। पहा, एवढी हाईट येणार आहे 400। मी पेनाने करतोय, तुम्हाला पेन्सिलचा वापर करायचा आहे, कारण व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर करत आहे। पहा, फिमेल किती आहेत, 240 आहेत। प्रथम आपल्याला डार्क घ्यायचे आहेत, डार्कसाठी आपण फिमेल घेतलेले आहेत 240। पहा, हे 200 आणि 40, म्हणजे या दोन लाईन्स म्हणजे काय होईल, 10 होतील, बरोबर आहे। कारण 1 सेंटीमीटर इक्वल टू 50 वर्कर आहेत, 8 पर्यंत घ्यावं लागेल आपल्याला। 8 लाईनिंग घेतल्या
तर हे 40 होतील, बरोबर आहे. तर आता आपल्याला हे डार्क करायचे आहेत. 240 आपण डार्क करणार. पहा बॉटमला आपले डार्क कॉलम आले पाहिजेत. बॉटमला जर डार्क घेतले तर सर्व बॉटमला डार्कच पाहिजेत. एका कॉलमचा बॉटम ब्लँक दाखवला आपण, एका कॉलमचा डार्क दाखवला तर ते चांगलं दिसत नाही. हे ऑटोमॅटिक 160 आलेले आहेत आपले. आता सी व्हिलेजमध्ये 300 वर्कर आहेत. इथे एक आपण व्हिलेज घेऊ सी, म्हणजे कॉलमची हाईट येणार आहे आपली 300 पर्यंत, बरोबर आहे. तुम्हाला पेन्सिलचा वापर करायचा आहे, मी पेनाचा करतोय, कारण व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी पेनाचा वापर करतोय मी. पहा त्यापैकी 90 फिमेल आहेत. पहा 90 फिमेल आहेत म्हणजे हे 50 आणि पहा या 2 लाईन्स म्हणजे 10 होतील, कारण आपण 1 सेंटीमीटर इक्वल टू 50 वर्कर घेतलेला आहे. म्हणजे 2 लाईन्स म्हणजे 10 होतील. आपल्याला 90 पाहिजेत. हे 50 झालेले आहेत, बरोबर आहे. हे 60, 70, 80 आणि 90 म्हणजे पहा येथे आपण हा कॉलम डार्क करणार. सब डिवायडेड म्हणजे एकाच कॉलमचं आपण डिवायडेशन केलेलं आहे, त्यामध्ये डार्क आणि फेंट असं आपण दाखवलेलं आहे. नंतर डी व्हिलेज आहे 250. पहा हे डी व्हिलेज कॉलमची हाईट येणार आहे 250 पर्यंत. हे 250 म्हणजे कॉलमची हाईट आपली ही येणार आहे, बरोबर आहे. पहा प्रत्येक कॉलममध्ये 1 सेंटीमीटर आपण डिस्टन्स सोडलेला आहे. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस थोडे आपण साईडला घेतलेले आहेत, कारण आपले हे 4 व्हिलेज येथे बसले पाहिजेत. पहा कॉलमची हाईट आपण 250 काढलेली आहे. तर आता यामध्ये 140 काय आहेत, फिमेल आहेत. म्हणजे डार्क कॉलम आपल्याला 140 करायचा आहे. पहा हे 100 आणि 40 म्हणजे आपल्याला या 8 लाईन घ्यावं लागतील, बरोबर आहे. हा कॉलम आपण डार्क करणार. पहा ABCD हे काय आहेत, व्हिलेजेस आहेत. आणि हे काय आहेत, नंबर ऑफ वर्कर्स आहेत. येथे लिहिणार आपण नंबर ऑफ वर्कर्स. वाय ॲक्सिसवर नंबर ऑफ वर्कर्स आहेत आणि एक्स ॲक्सिसवर आपण व्हिलेजेस घेतलेले आहेत. पहा आता आपण पर्सेंटेज बार ग्राफ काढू. पहा इन्फॉर्मेशन तीच आहे, आपल्याला पर्सेंटेज बार ग्राफ काढायचा आहे. ही ॲडिशन करून घेऊ आपण. 5, 7 आणि 375 हे आहेत 400, बरोबर आहे. टोटल वर्कर किती आहेत, हे 300 आणि हे टोटल वर्कर किती आहेत 250. आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. हे आपण टोटल काढलेलं आहे. येथे लिहिणार आपण पर्सेंटेज ऑफ फिमेल्स आणि पर्सेंटेज ऑफ मेल्स. पर्सेंटेज बार ग्राफ असेल तर आपल्याला हे त्यावेळेस आपल्याला टोटल आणि हे 2 असे कॉलम म्हणजे कॅल्क्युलेशन करावे लागेल आपल्याला. पर्सेंटेज ऑफ मेल्स. आता आपण काय करू, हे ए साठी आहे, हे बी व्हिलेजसाठी, हे सी व्हिलेजसाठी आणि हे डी व्हिलेजसाठी, बरोबर आहे. तर आता ए व्हिलेजमध्ये 150 फिमेल आहेत, बरोबर आहे. म्हणजे 375 पैकी 150 आहेत, तर 100 पैकी किती ते आपल्याला काढायचं आहे. पहा 375 पैकी 150 आहेत, म्हणजे 150 आणि हे टोटल किती आहेत 375 वर्कर आहेत, त्यापैकी 150 आहेत. तर म्हणजे 100ला किती असतील हे आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. पहा हे कॅल्क्युलेशन करू आपण. या दोन्ही नंबरला आपल्याला पहा इथे रफमध्ये करतो मी. 150 अपॉन 375 आणि इंटू 100 या दोन्ही नंबरला आपण 25ने डिवाईड करू. इथे राहतील 25, 15, येथे 4. पहा 15ने डिवाईड करू तर 10 इंटू 4 म्हणजे काय येईल 40.
हे आन्सर येईल आपलं 40. बरोबर आहे. पहा 375 पैकी 150 तर 100 पैकी किती 40. त्याप्रमाणे पहा 375 वर्करपैकी किती आहेत मेल 225 आहेत. तर 100 पैकी किती म्हणजे 100ने मल्टिप्लाय करायचं. पर्सेंटेज काढायचं ना, त्यामुळे आपण 100ने मल्टिप्लाय करणार. नंबरला आपण 25ने डिवाईड केलं 4 येईल आणि या नंबरला 25ने डिवाईड केलं आपण तर हे 15 येतील. बरोबर आहे. 15ने डिवाईड करू म्हणजे 15 × 4 60 येईल. पण आपण हे जर पर्सेंटेज काढलं ना, हे काढायची गरज नाही कारण 100मधून मायनस करायचे. पण आता हे पर्सेंटेज काढू आपण. हे किती येईल 240 आहेत, टोटल आहेत 400. याला आपण मल्टिप्लाय करणार 100ने. हे कॅल्क्युलेशन किती येईल 100ने डिवाईड करू हे 4 होईल आणि 4ने पुन्हा इथे डिवाईड करू आपण तर 60 होईल. बरोबर आहे. हे 60 येईल. हे 60 आहे म्हणजे हे किती येणार आहे 40%. बरोबर आहे. 100 - 60 इक्वल टू 100 - 60 म्हणजे इक्वल टू 40%. आता हे टोटल आहेत 300 त्यापैकी 90 आहेत आणि इंटू 100 करणार आपण. हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल. 3ने डिवाईड करू हे 30 होतील. बरोबर आहे. 30 म्हणजे हे किती येतील 100 - 30 म्हणजे 70 येतील. दोघांची ॲडिशन 100 यायला पाहिजे. हे 30 आहे तर हे 70 येतील. बरोबर आहे. हे 60 आहे तर हे 40 येतील. हे 40 आहे तर हे 60 येतील. हे किती येतील टोटल आहे 250 त्यापैकी आपण घेतो आहे 140 × 100. हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. 5ने डिवाईड करू येथे 5 होईल, येथे 2 होईल. बरोबर आहे. आता 5ने डिवाईड करू 140ला 28 × 2 म्हणजे 56 येईल. बरोबर आहे. तर हे किती येईल 56 मायनस होतील 100मधून 44. आता कॉलमची हाईट किती घ्यायची आपल्याला, सर्वांची हाईट किती घ्यायची आपल्याला 100. सर्वांची हाईट 100 घ्यायची आपल्याला. येथे ज्या काही डार्क लाईन आहेत काही फेंट आहेत त्या डार्क लाईनवरच एक्स ॲक्सिस घ्यायचा आहे आणि डार्क लाईनवरच वाय ॲक्सिस आपल्याला काढायचा आहे. 10 20 30 90 100. पर्सेंटेज बार ग्राफ आहे. ABCD 4 विलेजेस आहेत. बरोबर आहे. सपोज ए विलेज, येथे आपण बी विलेज, येथे सी विलेज, डी विलेज. आता प्रत्येक विलेजची हाईट म्हणजे वर्करची हाईट किती घ्यायची आपल्याला 100. बरोबर आहे. कारण पर्सेंटेज बार ग्राफ आहे आपला, बार डायग्राम आहे. प्रथम आपण चारही कॉलम या हाईटचे काढून घेऊ. आता या माहितीचा विचार नाही करायचा आपल्याला. आपण जे पर्सेंटेज काढलेलं आहे त्याचा विचार करायचा आहे. आता ए विलेजमध्ये हे आहे. बरोबर आहे. हे बी विलेजमध्ये, हे सी आणि हे डी. बरोबर आहे. आता ए विलेजमध्ये 40 फिमेल आहेत आणि 60 काय आहेत मेल आहेत. इथे आपण स्केल लिहू. ऑन वाय ॲक्सिस हे 1 सेंटीमीटर डिस्टन्स म्हणजे काय आपण घेतलेलं आहे 10% घेतलेले. बरोबर आहे. 10% वर्कर्स. कारण हे टोटल किती 100% आहे म्हणून हा पर्सेंटेज बार ग्राफ आहे आपला. 1 mm म्हणजे आपण 1% घेतलेलं आहे. 1 सेंटीमीटर म्हणजे 10%. एक आपण डार्क कॉलम घेऊ आणि एक फेंट घेऊ. डार्क आणि फेंट. डार्कसाठी फिमेल घेऊ आपण.
आणि फ्रेंड्ससाठी मेल घेऊ. बरोबर आहे. आता पहा, फिमेल 40 आहेत. बरोबर आहे. फिमेलसाठी डार्क आहे 40. पूर्ण हे डार्क करायचं आपल्याला. या कॉलमची टोटल हाईट किती आहे? 100 आहे. बरोबर आहे. त्यापैकी फिमेल किती घेतलेले आपण? 40 घेतलेले आहेत. म्हणजे मेल किती आहेत? 60 आहेत. बरोबर आहे. 100मधून हे 40 गेले तर हे 60 ॲटोमॅटिक आपले आलेले आहेत. त्यामुळे मेलचे वेगळे करायची गरज नाही आपल्याला. ॲटोमॅटिक हे मेलचे आलेले आहेत. 60% फिमेल आहे. बरोबर आहे. बी विलेजमध्ये 60% फिमेल आहे. म्हणजे एवढा कॉलम आपल्याला डार्क करायचा आहे. पहा, सी विलेजमध्ये फिमेल आहेत 30%. 30%. पहा, 30 समोर आपण इथे मार्किंग केलेले आहे आणि एवढा कॉलम आपण डार्क करणार आहोत. म्हणजे ऑटोमॅटिक मेल 70 आलेले आहेत. पहा, डी विलेजमध्ये फिमेल आहेत 56. पहा, 50 ही मार्किंग आहे. 6 पहा, म्हणजे 6 लाईन घ्यावं लागतील आपल्याला, कारण एक लाईन म्हणजे 1% आहे. बरोबर आहे. पहा, एक्स ॲक्सिसवर आपण विलेजेस घेतलेले आहेत आणि वाय ॲक्सिसवर पर्सेंटेज ऑफ वर्कर्स. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.